तर राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यातच या लाटेत राज्यातले 50 लाख नागरिक संक्रमित होण्याचा अंदाज अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी वर्तवलाय। त्याचबरोबर या लाटेत 8 लाख रुग्ण ऍक्टिव्ह राहण्याची शक्यता शिंगणे यांनी वर्तवली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे 5 लाख बालकांना सुद्धा या लाटेमध्ये कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे। एक अंदाज जो वर्तवला गेलेला आहे त्याच्यामध्ये जर तिसऱ्या लाटेमध्ये जवळपास 50 लाख रुग्ण संक्रमित होतील अशा प्रकारचा अंदाज आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास ज्याला ॲक्टिव्ह पेशंट आपण म्हणतो ते 8 लाख त्या ठिकाणी राहणार आहेत। एक 5 लाख रुग्ण हे लहान बालकं राहण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ 57 लाख नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालंय, तर पहिला डोस पूर्ण झालेल्यांची संख्या आहे 2,40,00,000। सरकारनं ही आकडेवारी जाहीर केली आहे। महाराष्ट्रानं लसीकरणात 3 कोटींचा टप्पा पूर्ण केला असं यात म्हटलंय। त्यात काही चूक नाही, पण मेख अशी आहे की लसीकरण पूर्ण झालेले हे राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत केवळ 5% नागरिक आहेत। म्हणजे 95% नागरिकांचं लसीकरण अजूनही व्हायचंय आणि यातच आता तिसरी लाट येऊ घातली आहे। त्यामुळे सरकार लसीकरणाचे कितीही दावे करत असलं तरी वस्तुस्थिती काय हे आकडेवारीतनं स्पष्ट होत आहे।